बऱ्याच वेळेला आपण हे अनुभवतो सुद्धा, की जे काही मोठे-मोठे यूट्यूबर्स आहेत, ते लहान यूट्यूबर्सला मदत नाहीत करत. हॅलो, नमस्ते. कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त, मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, मी लास्ट वीकमध्ये एक व्हिडिओ टाकला होता, की एका ताईंनी मला मदत केलेली आहे आणि तुम्ही त्यांचं नाव मला सांगा, त्या कोण असतील? तर बऱ्याच जणींनी त्यांचं नाव जे आहे ते मला अगदी ॲक्युरेट सांगितलेलं होतं कमेंट करून. तर त्या ताईंचं नाव आहे सुनेत्रा ताई. तर त्यांचं चॅनलचं नाव आहे इंडियन मॉम सुनेत्रा, असं त्यांचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तर त्या ताईंनी मला कशी मदत केली आणि त्याचबरोबर मी मिशोवरनं काही वस्तू मागवलेल्या आहेत किचन डेकोरेशनसाठी. तर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तर त्या 3 वस्तू सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर सुनेत्रा ताईंनी मला कशी मदत केली, तर त्यांचं YouTube चॅनल आहे आणि त्यांच्या कम्युनिटी पोस्टवर मी एक पोस्ट बघितली, की एक यूट्यूबर आहे, त्यांचं चॅनलचं मला नाव आता आठवत नाहीये. त्या पण अशाच माझ्यासारख्या स्ट्रगलिंग यूट्यूबर आहेत त्या आणि छोटे चॅनल आहे त्यांचं माझ्यासारखंच. तर त्यांचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या कम्युनिटी पोस्टवर शेअर केला होता आणि तिचे पण व्हिडिओ बघा असं खूप छान शब्दामध्ये लिहिलं होतं. तर मला असं वाटलं, की मी पण का नको ताईंना विचारू या बाबतीत, हो की नाही? कारण की आपण इतक्या दिवस झालं मेहनत करत आहोत, पण यश जे आहे ते अजून आपल्याला मिळत नाही. तर आपण ताईंची मदत का नको घ्यायला? ताई जर मदत करत आहेत तर. तर मी त्यांना एक मेल केला बुधवारी संध्याकाळीच मी त्यांना मेल केला, की ताई माझं सुद्धा YouTube चॅनल आहे आणि इतक्या दिवसापासून प्रयत्न करत आहे. तर तुम्ही माझंही चॅनल तुमच्या चॅनलवरती शेअर कराल का? तर त्यानंतर म्हणजे मी एक मेल करून सोडून दिला आणि असं वाटत होतं, की त्यांचा रिप्लाय येईल की नाही येईल. पण मी म्हटलं, की जाऊ दे, जे होईल ते होईल. पण आपण आपल्याकडनं एक मेल त्यांना करून टाकूया. आणि त्या दिवशी मी एक कम्युनिटी पोस्ट पण टाकली होती आदल्या दिवशी, की खूप स्ट्रेस होत आहे आणि आता नाही होते माझ्याकडनं, मी हे बंद करते. तर त्या दिवशी सुद्धा तुमचे खूप चांगले पॉझिटिव्ह कमेंट्स मला आले होते त्या कम्युनिटी पोस्टला, की ताई तू बंद करू नको, तू सुरू ठेव तुझं चॅनेल. तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडनं सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी मला शिकायला मिळत आहेत. आणि मग त्या दिवशी मी रात्री खूप विचार केला आणि तशी झोपली मी. आणि गुरुवारी सकाळी मी जेव्हा माझा मोबाईल ऑन केला तेव्हा ताईंचा रिप्लाय आला होता मला, की "मी का नाही तुझं चॅनल शेअर करणार? मी तुझं चॅनल बघितलं तर खूप छान व्हिडिओ आहे तुझ्या चॅनलवरती. तर तू मला लिंक पाठव तुझ्या कुठच्याही एका व्हिडिओची. मी माझ्या चॅनलवरती ते पोस्ट करते." तर मी त्यांना माझ्या एका व्हिडिओची लिंक जी आहे ती शेअर केली. तर ताईंनी लगेच ती कम्युनिटी पोस्टर सुद्धा त्यांच्या पोस्ट केली आणि सांगितलं सुद्धा, की आपण आपल्या मराठी ताईला पुढे नेऊया, त्यांना सुद्धा आपण मदत करूया. तर खरंच खूप छान वाटलं आणि तो जो व्हिडिओ आहे तो बऱ्याच ताईंनी बघितला आणि त्यांच्याकडच्या बऱ्याच ताईंनी चॅनल सुद्धा माझं सबस्क्राईब केलं. तर खरंच खूप छान वाटलं, मला भारी वाटलं. आणि असं बऱ्याच वेळेला आपण हे अनुभवतो सुद्धा, की जे काही मोठे-मोठे यूट्यूबर्स आहेत, ते लहान यूट्यूबर्सला मदत नाहीत करत किंवा त्यांना म्हणजे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना कुठच्याही गोष्टीचा रिप्लाय करत नाहीत. तर काही असे असतात, नाही असं नाहीये, पण काही सुनेत्रा ताईसारखे सुद्धा असतात. म्हणतात ना, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तर त्या पद्धतीच्याच ह्या ताई आहेत. अगदी डाउन टू अर्थ आहेत त्या. आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मला रिप्लाय सुद्धा केला एका रात्रीमध्येच आणि माझा वरचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा त्यांनी त्यांच्या चॅनलवरती पोस्ट केला. तर खरंच खूप छान वाटलं मला. सुनेत्रा ताई, मी व्हिडिओच्या माध्यमातून मनापासून आभार मानते. थँक यू सो मच. आणि तुमची ही मदत जी आहे, मी सुद्धा जशी तुम्ही मला मदत केलेली आहे तशी मी सुद्धा भविष्यामध्ये इतर यूट्यूबर्स असतील किंवा इतर जे स्ट्रगल करत असतील त्यांना सुद्धा नक्कीच मदत करेल. कारण की तुमची ही मदत तिथेच मी नाही राहू देणार. तुम्ही जी मला मदत दिलेली आहे ती मी उद्या कोणाला तरी नक्कीच रिटर्नमध्ये देईन. तर थँक यू सो मच. आणि म्हणतात ना, आपण जे स्वामी भक्त आहोत, तर ते कुठच्या ना कुठच्या मार्गाने स्वामी आपल्याला एकत्र आणतात आणि आपल्या भक्तांना म्हणतात ना, कष्टामध्ये जास्त वेळ नाही बघू शकत. ते एकमेकांना मदत करण्यासाठी ते पाठवतातच. तर ताई ज्या आहेत त्या तशाच स्वामी रूपात माझ्या लाईफमध्ये आलेल्या आहेत आणि मदत केली त्यांनी मला. तर थँक यू सो मच ताई. मला कळलंच असेल की त्या ताई कोण आहेत त्या. तर चला, आता मी जसं की तुम्हाला सांगितलं, की मी मिशोवरनं काही वस्तू मागवलेल्या आहेत, कारण की लवकरच मी तुम्हाला
तर किचन टूर तुमच्यासाठी मी लवकरच घेऊन येणार आहे. तर त्यासाठी ही सगळी तयारी सुरू आहे. तर जास्त काही वस्तू मी मागू नाही शकली कारण की तुम्हाला माहिती मी जॉबलेस आहे आणि आपलं बजेट बघूनच आपल्याला सगळ्या गोष्टी आता करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर मी काही DIY सुद्धा करणार आहे. घरच्या घरीच मी काही वस्तू छान डेकोरेशनच्या बनवणार आहे. तर त्याचेही व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर छान असं मी सुंदर माझं किचन जे आहे ते सजवणार आहे आणि तुमच्यापर्यंत ते घेऊन येणार आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की Meeshoवरनं कोणत्या 3 वस्तू मागवलेल्या आहेत. चला. तर सगळ्यात आधी याच्यामध्ये एक रॅक आहे. हे कशा पद्धतीचं रॅक आहे हे मी तुम्हाला दाखवते. हे मल्टीपर्पज रॅक आहे. आपण हे कुठेही वापरू शकतो, बाथरूम मध्ये म्हणा, हॉलमध्ये म्हणा. पण मी हे किचन मध्ये मागवलेलं आहे स्पेशली. तर बघा आपली जी काही घासणी वगैरे असते, परत लिक्विड असतं भांडी घासायचं आणि काही कपडे असतात आपले, छोटे छोटे टिश्यूज वगैरे असतात किचनला आपण जे काही यूज करतो, तर त्याच्यासाठी खरंच हे खूप युजफुल आहे. आणि आता मी हे जेव्हा किचनला लावेल तेव्हा तुम्हाला मी हे दाखवेल, बघू शकता. तर आपलं हे जे काही लिक्विड असेल, भांडी घासायचं सोप वगैरे असेल ते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. त्याचबरोबर आपल्या जे काही घासणी वगैरे असते, काथ्या वगैरे, तर ते आपण इथे ठेवू शकतो जेणेकरून ते ओलं राहणार नाही, सुकेल. आणि आपले छोटे छोटे किचन मधले जे काही कपडे असतात तर ते सुद्धा आपण इथे सुकायला टाकू शकतो. तर याचा वापर मी किचनसाठी करणार आहे. आमचं जे काही किचन सिंक आहे तिथे मी हे लावणार आहे. तर खरंच याचा खूप चांगला वापर होणार आहे आणि याला लावण्यासाठी 2 त्यांनी स्टिक पण दिलेले आहेत. तर ते मी जेव्हा लावेल तुम्हाला तेव्हा मी ते दाखवेलच. तर खरंच याचा खूप उपयोग होणार आहे माझ्यासाठी तरी. कारण की मला किचनची जी काही विंडो आहे ती खूप रिकामी ठेवायची आहे, कारण की त्याला सुद्धा मी छान असं इंटिरियर करणार आहे. खूप वेगवेगळ्या आयडिया माझ्या डोक्यामध्ये आता आहेत, पण तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून दिसतीलच. तर हे असं आहे, खूप सुंदर आहे हे. याची प्राइस वगैरे तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच. एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला लाईट्स वगैरे प्रचंड आवडतात. दिव्यातली ज्योत मला खूप आवडते. त्यामुळे मी खूप स्वस्त मला ह्या ऍक्च्युली भेटलेल्या लाईट्स आहेत ह्या. आणि सेलच्या लाईट आहेत ह्या. आपल्याला हवं तेव्हा आपण हे बंद चालू करू शकतो आणि हवा तसा आपण याला आकार देऊ शकतो आणि खूप सुंदर आहेत. आणि हे सुद्धा मी 5 मला भेटलेल्या आहेत ह्या, बघू शकता. आणि मी तुम्हाला लावून दाखवते. हे बघा, खूप सुंदर आहेत. आणि हे तांब्याचं आहे वाटतं. ही जी वायर आहे ही तांब्याची आहे. तर त्याला आपण हव्या त्या आकारामध्ये फोल्ड करू शकतो. तर 5 त्यांनी मला ऍक्च्युली त्या स्क्रीनवरती मला जेव्हा मी ऑर्डर केलं तेव्हा मला 4च दिसत होत्या, पण त्या 5 आलेल्या आहेत. तर खरंच छान वाटलं. तर आता मी यातल्या काही लाईट्स ज्या आहेत त्या किचनसाठी, माझ्या बेडरूमसाठी आणि देवघरासाठी वापरणार आहे. तर ते पण तुम्हाला दिसेलच. तर खरंच खूप सुंदर लाईट्स आहेत या आणि याचा प्रकाश सुद्धा खूप छान येतोय. आणि अगदी मला वाटते 95 रुपीजमध्ये ह्या मला भेटलेल्या आहेत 5 लाईट्स. खरंच खूप सुंदर आहेत. हे बघा, 1, 2, 3, 4 आणि 5 आलेले आहेत मला. खरंच खूप सुंदर आहेत, मला खूप आवडल्या या. आणि जेव्हा मी किचनमध्ये याचं इंटिरियर म्हणजे जेव्हा किचनमध्ये मी हे लावेल तेव्हा तुम्हाला दिसेलच. म्हणजे खूप छान शो येईल किचनला ह्या लाईट्सने. त्यानंतर मी मागवलेलं आहे हे मनी प्लांट. हे आर्टिफिशियल मनी प्लांट आहे. तर हे सुद्धा मला किचनसाठीच हवं आहे. तर याची सुद्धा प्राइस मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेलच. आणि खूप मोठं आहे हे आणि अगदी रिअल मनी प्लांट असतं तसंच आहे आणि कलर सुद्धा खूप सुंदर आहे याचा. अगदी डार्क ग्रीन, अगदी असं दिसतं की हे आपण ओरिजिनलच आणलेलं आहे असं आहे हे. आणि खूप मस्त यूज होणार आहे याचा. तर याचे आपण तुकडे सुद्धा करू शकतो. आपल्याला किचनच्या विंडोला लावून झाल्यानंतर आपण इतर ठिकाणी सुद्धा याचा वापर करू शकतो. तर मी जेव्हा हे माझ्या किचनला छान असं ह्या पद्धतीने ह्या सगळ्या वस्तू इन्स्टॉल करेल, लावेल तेव्हा तुम्हाला दिसतीलच. तर अशा पद्धतीने छोटीशी मी Meeshoवरनं शॉपिंग केलेली आहे. तर याची सगळ्यांची प्राइस मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेलच. तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ माझा नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला पण ह्या जर वस्तू घ्यायच्या असतील तर नक्कीच जा Meeshoवरती. खूप कमी दरामध्ये ह्या सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत आणि कुठेही मला ह्या ज्या वस्तू आहेत अगदी व्यवस्थित पॅकिंग करून आल्या होत्या. कुठेही अगदी डॅमेज वगैरे नव्हतं कुठच्याही वस्तूंना. आणि हा प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, कारण की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरच आपल्याला प्रमोशन वगैरे मिळतं. ह्या वस्तू सगळ्या मी स्वखर्चाने घेतलेल्या आहेत. इथे कुठच्याही प्रकारचं प्रमोशन वगैरे अजिबात नाहीये. तर जेव्हा मी ह्या वस्तू माझ्या किचनमध्ये वापरणार आहे, इन्स्टॉल करणार आहे, तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतीलच आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील.
तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ सुद्धा नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय बाय कर बाबू. गुड नाईट. टेक केअर. मावशांनो बाय बाय कर. बाय.